नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, आजचा व्हिडिओ कृपा करून पूर्ण ऐका. अगदी निवांत. तुमच्या जीवनात 50% नाही, 100% नाही, तर 1000% फरक पडणार आहे. एक असं व्यक्तिमत्व जे तत्वनिष्ठ होते. चला तर कहाणीला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा. आणि कहाणी आवडली तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. अहो, ऐकलत का? राघवचा डब्बा नेऊन देता का जरा कंपनीत? का राघवने नेला नाही का डब्बा? शामरावांनी विचारलं. आज राघवच्या कंपनीचे चेअरमॅन येत आहेत, म्हणून तो सकाळी 7लाच गेलाय. त्यामुळे सकाळी लवकर डब्बा झाला नव्हता. ठीक आहे, देतो मी नेऊन. शामरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आत गेले. पुष्पाताईंनी सुटकेचा निश्वास घेतला. शामराव तयार झाले, म्हणजे त्यांचा आणि राघवचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला? राघवचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाताईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच. वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही. काय केलं माझ्यासाठी बापाने, हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजला होता. आई, माझ्या मित्राचे वडीलसुद्धा शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय बघ त्यांनी. नाहीतर नाना अजूनही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवत आहेत. राघव तावातावाने बोलत होता. राघव, तुला माहीत आहे का, नाना घरात मोठे, त्यामुळे 2 बहिणी आणि 2 भावांची लग्न त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नही त्यांनी केली. आपल्या शेताच्या कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या? काय उपयोग झाला त्यांचा? त्यांचे भाऊ बहीण बंगल्यात राहत आहेत. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी, की आपल्या भावाने आपल्यासाठी एवढ्या खस्त्या खाल्ल्यात? साधं घर बांधू शकला नाही तर आपण तरी त्यांना घर बांधून द्यावं. क्षणभर पुष्पाताईंच्या डोळ्यातून पाणी आलं. काय बोलावं? जन्म दिलेला मुलगा बापाने काय केले माझ्यासाठी असं विचारतोय. मग त्या म्हणाल्या, तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. भावा बहिणींकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही. राघव मूर्खासारखे म्हणत होता. बरं, ते ठीक आहे. हजारो मुलांच्या नानांनी ट्युशन्स घेतल्या. त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले पहा, इम्पॉर्टंट गाड्यांमध्ये फिरतात. हे तू बरोबर म्हणतो आहेस, पण नानांचं तत्त्व होतं ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत. म्हणूनच या त्यांच्या तत्त्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते. किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना, कल्पना आहे का तुला? हे ऐकताच राघव एकदम संतापला. काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं. पडले आहेत धूळ खात, कोणी विचारत नाही त्यांना. तेवढ्यात दार वाजलं. राघवने दार उघडलं तर शामराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना, या भीतीने राघवचा चेहरा उतरला. पण शामराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला. हे होते पुष्पाताई व राघवचे कालचे भांडण. पण आज शामरावांनी सायकलला डब्बा अटकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राघवच्या कंपनीकडे निघाले. 7 किलोमीटरवरच्या कंपनीत पोचता पोचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं. राघव पाटील साहेबांना डब्बा द्यायचा होता, जाऊ का आत? आता नाही देता येणार, गार्ड म्हणाला. चेअरमॅन साहेब आलेत. त्यांच्यासोबत मीटिंग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मीटिंग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमॅन साहेबांना तुम्ही दिसायला नकोत. शामराव थोड्या दूर अंतरावर उन्हात उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता 1 तास निघून गेला. पाय दुखायला लागले, म्हणून शामराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बहुधा मीटिंग संपली असावी. चेअरमॅन साहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राघवही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला. चेअरमॅन साहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शामरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले. ते समोर कोण उभे आहेत? त्यांनी सिक्युरिटीला विचारलं. आपल्या राघव साहेबांचे वडील आहेत. जेवणाचा डब्बा द्यायला आलेत. सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं. बोलवा त्यांना. नको ते घडलं होतं. राघवच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. संताप आणि भीतीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं. सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शामराव जवळ आले. चेअरमॅन साहेब पुढे होऊन त्यांच्या जवळ गेले. तुम्ही पाटील सर ना?
DN हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता. हो. तुम्ही कसं ओळखलत मला? काही कळायच्या आत चेअरमॅन साहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राघवनेही ते दृश्य पाहून तोही अवाक झाला. सर, मी अतिश अग्रवाल, तुमचा विद्यार्थी होतो. बघा, तुम्ही मला घरी शिकवायला यायच्यात. हो हो, आठवलं. बापरे, बरेच मोठे झालात की तुम्ही. चेअरमॅन हसले. मग म्हणाले, सर, तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू. खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी. सिक्युरिटी, तुम्ही यांना आत का नाही बसवलं? सिक्युरिटीने शर्मेने मान खाली घातली. ते पाहून शामराव म्हणाले, त्यांची काही चूक नाही. तुमची मीटिंग चालू होती. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी बाहेर थांबलो. बरं बरं. चेअरमॅन साहेबांनी शामरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. बसा सर. आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले, नाही नाही, ती खुर्ची तुमची आहे. शामराव गडबडून म्हणाले, सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळाली आहे, तेव्हा पहिला हक्क तुमचा. चेअरमॅन साहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं. तुम्हाला माहीत नसेल पवार सर. जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन सर म्हणाले, पाटील सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो. राघव आणि GM दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. शाळेत असताना मी अतिशय विद्यार्थी होतो. कसा बसा ढकलत शाळेने मला 9वीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं, पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक. दिवसभर शाळेत मारामाऱ्या करायच्या आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मूव्ही पाहायला जायचं. आईला ते सहन होईना. त्यावेळी पाटील सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली, पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती, म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला, पण आढेवेढे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदडून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राघव, पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचंच नाही. सर इतके छान शिकवायचे. इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खरंच खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. 9वीत मी वर्गात दुसरा आलो. आईवडिलांना खूप आनंद झाला. 10वीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त पाटील सरांकडे शिकू लागलो आणि 10वीत मेरिटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. माय गुडनेस. पण सर, मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत? जनरल मॅनेजरने विचारलं. मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना 1 लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्यावेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. सर म्हणाले, मी काहीही केलं नाही. तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला आणि मी ज्ञान विकत नाही. मी ते दान करतो. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखाली 12वीत परत मेरिटमध्ये आलो. BE झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन MS केलं आणि आपल्या शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हिरा बनवलं आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. तर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम सर. चेअरमॅन साहेबांनी डोळ्यात आलेलं पाणी रुमालाने पुसलं. पण कमालच म्हटली पाहिजे. बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना 1 रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं. वा सर, मानलंत तुम्हाला. शामरावांकडे पाहत GM सर म्हणाले, आहो सर, ही माणसं तत्वनिष्ठ होती. पैशाची मानसन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश त्यांचा असायचा. चेअरमॅन साहेब म्हणाले, माझे वडीलही त्यातलेच. एक वेळ उपाशी राहू पण धान्यात भेसळ करून विकणार नाही, हे त्यांचं तत्त्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्यांचा फायदा आज माझ्या भावांना होतोय. बराच वेळ कुणी बोललं नाही. मग चेअरमननी शामरावांना विचारलं, सर तुम्ही घर बदलले की त्याच घरात राहता? त्याच जुन्या घरात राहतोय सर. शामरावांऐवजी राघवनेच उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमॅन साहेबांच्या लगेच लक्षात आली. ठरलं तर मग
सर, आज मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार आहे. या शहरात मी काही फ्लॅट्स घेऊन ठेवलेत. त्यातला एक 3 BHKचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर. काय? शामराव आणि राघव एकाच वेळी ओरडले. नको नको, एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय. शामराव निग्रहाने म्हणाले. चेअरमन साहेबांनी शामरावांचे हात हातात घेतले. सर, प्लीज नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला. मग राघवकडे पाहत त्यांनी विचारलं, राघव, तुझं लग्न झालं आहे? नाही सर, ठरलं आहे. पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हॉलही बुक केला नव्हता. चेअरमनने फोन उचलला. कोणाशी तरी बोलले. मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले, तुमच्या मंगल कार्याचं काम झालं. सागर लॉन्स माहीत आहे ना? सर, ते तर खूप महाग. अरे, तुला कुठे पैसे द्यायचे आहेत? अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्वनिष्ठ आहेत, ते तसं करणार नाहीत. या लॉन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला. नुसता हॉलच नाही तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतली आहे, तीही मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा. खूप खूप धन्यवाद सर. राघव अत्यानंदाने हात जोडत म्हणाला. धन्यवाद मला नाही, तुझ्या वडिलांना दे राघव. ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राघव, सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे, तू त्यांना त्रास देतो आहेस. ह्या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच, पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करीन. चेअरमन कठोर आवाजात म्हणाले. नाही सर, मी वचन देतो, तसं होणार नाही. राघव हात जोडत म्हणाला. संध्याकाळी राघव घरी आला तेव्हा शामराव पुस्तक वाचत होते. पुष्पाताई जवळच भाजी निवडत होत्या. राघवने बॅग ठेवली आणि शामरावांचे पाय धरले. नाना, मी चुकलो. मी तुम्हाला वाटेल ते बोलत होतो. मला माहीत नव्हतं नाना, तुम्ही इतके मोठे असाल. शामरावांनी त्याला उठवून छातीशी धरलं. आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाताईंना कळत नव्हतं, पण काहीतरी नक्कीच झालंय. म्हणून तर बाप लेकात प्रेम उमळून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले. आजच्या तरुण पिढीला माझं एवढंच सांगणं आहे, कृपा करून आपल्या बापाला कधी कोणी विचारू नका, काय केले तुम्ही आमच्यासाठी, काय कमवून ठेवले. जे कमवायचे आहे ते स्वतः कमवा. त्यांनी जे शिक्षण व संस्कार दिले आहेत तेच तुम्हाला कमवायला शिकवतील. मित्रांनो, कहाणी आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. आणि आजपर्यंत आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते जरा शांत बसून आठवण करा, म्हणजे लगेच लक्षात येईल की त्यांनी आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहेत. चला तर भेटूया पुढच्या कहाणीत.